नमस्कार मंडळी. अशा प्रकारचा परोठा तुम्ही पहिला कधी बनवलाय का हो? आणि नसला बनवला तर हा परोठा खास तुमच्यासाठी. त्यासाठी आपल्याला एक कांदा उभा कट करून घ्यायचा आहे आणि त्याचे लच्छे असे मोकळे सुटसुटीत करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये कांदा काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मीठ आपल्याला कांद्याला चोळून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर कांदा आपल्याला पिळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर पाव चमचे इतकं ओवा घ्यायचा आहे. ओवा हातावरती असा क्रश करून घालायचा आहे. पाव चमचे इतकं जिरे पावडर घालायची. पाव चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, एक हिरवी मिरची कट करून घालायची आहे आणि 3 चमचे इतकं बेसन घालायचं आहे आणि बारीक कट करून धनिया घालायचा आहे आणि मीठ घालायचं नाही. आपण कांद्याला पहिलंच मीठ घातलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हा कांद्याचा मसाला तयार केलेला आहे. आपल्याला तुम्ही याचं स्टफिंग बनवू शकता, सारण बनवू शकता आणि आपण चपातीला आटा मळतो तसा आटा मळायचा आहे. त्याचं चपातीला कसा गोळा तळून घेतो तसा गोळा तळून चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हे सारण त्याच्यावरती पसरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघा एकसारखं पसरायचं आहे. कडेला थोडंसं जागा ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर याचे 4 किंवा 5 असे पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे अ, आता बघा पिझ्झा कटरच्या मदतीनं पटकन कट केलं जातं. तर अशा प्रकारे असा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि एक रोल परत दुसऱ्या पट्टीवरती हे ठेवून दुसरा रोल तयार करून घ्यायचा आहे. डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. बघा हे एक परोठा आपला एक परोठ्याचा रोल तयार झालेला आहे. दुसरा परोठ्याचा रोल तयार झालेला आहे. आता हे 2 परोठे आपले तयार होणारे आहेत. आता अशा प्रकारे हलक्याच्या हाताने वरच्या साईडने असं हलकंसं पसरून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं आपले पराठ्याचे लच्छे असे वेगळे होतात आणि लेयर येतात त्याला. तर हे बघा अशा प्रकारे थोडंसं डिप करून घ्यायचं आहे खालच्या साईडने आणि वरच्या बाजूने थोडासा आटा लावून असं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे बघा. आणि याच्यावर ते वरच्या साईडला पण आपल्याला हे त्याचे पराठ्याचे लेयर दिसत आहेत आणि आता तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे. तूप किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटर घालू शकता आणि हे बघा अशा प्रकारे आणि वरच्या बाजूने पण तूप घालायचं आहे. बघा परोठ्याला कलर पण किती छान आलेला आहे आणि याचे लच्छे पण असे क्लिअर दिसतात. हे पहा अशा प्रकारे खालच्या बाजूने परोठा आपला पलटी मारून घेतलेले आहे आणि दुसऱ्या बाजूने पण असं पलटी मारून घेतलेले तूप मारून दोन्ही बाजूने असा परोठा असा आपला खरपूस आपण भाजून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपला लच्छेदार कांद्याचा परोठा तयार झालेला आहे. चला बाय.